बहिणींनो, अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. कारण मंत्री अदिती तटकरे यांची महत्त्वाची माहिती आली आहे. बऱ्याच लाडक्या बहिणींच्या मनामध्ये बरेच संभ्रम आहेत. लाडकी बहीण योजना बंद होणार, लाडक्या बहिणीचे नवीन अर्ज सुरू झाले, लाडकी बहीण योजना जे पेंडिंग हप्ते आहेत ते कधी येणार, हे सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तुमच्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची मोठी बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेच्या 21व्या हप्त्याबाबत सुद्धा एक मोठी अपडेट आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. योजनायात्रा चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत सविस्तर 100% खरी माहिती पोहोचवण्याचं काम आपण करतो. तर वेळ न घालवता आपण बघूया काय बातमी समोर आलेली आहे. अनेक लाडक्या बहिणींचा प्रश्न आहे की लाडकी बहीण योजना अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू करा, किंवा KYC संदर्भात सुद्धा लाडक्या बहिणींचं म्हणणं आहे की आम्हाला KYC करण्यासाठी पुन्हा संधी दिली पाहिजे आहे. तर लक्षात घ्या, लाडकी बहीण योजना अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू होणार का नाही, अखेर संभ्रम दूर. अदिती तटकरे यांनी दिली महत्त्वाची माहिती. तर मंत्रालयात झालेल्या बैठकीतील एक मुख्य निर्णय सुद्धा घेण्यात आलेले आहेत. विविध निर्णय मंत्रालयामध्ये मंत्री अदिती तटकरे यांनी घेतलेले आहे, ज्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, तुमच्या KYC संदर्भात सुद्धा माहिती दिलेली आहे. ज्या लाडक्या बहिणीची KYC साठी दुरुस्तीसाठी वेळ पाहिजे होता, त्यांना सुद्धा KYC साठी आता वेळ दिलेला आहे. त्याच्यानंतर विधानसभा मतदारसंघ आहे त्याबाबत निर्णय घेण्यात आलेले आहे. विविध उपक्रम आहेत, विविध कार्यक्रम आहेत, ते सुद्धा इथे पार पडत आहेत. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूपच लोकप्रिय आहे. या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांचा आर्थिक लाभ देण्यात येतो. आता या योजनेसाठी पुन्हा नव्याने अर्ज करता येणार का, असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. तर लक्षात घ्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ही राज्य शासनाची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे. अनेक लाडक्या बहिणींनी या योजनेचा लाभ मिळवला आहे. 2 कोटींपेक्षा जास्त लाडक्या बहिणींनी पहिल्या वेळेस हप्त्याचे वितरण करते वेळेस हप्त्याच्या वेळेस लाडक्या बहिणींची संख्या 2 कोटींपेक्षा जास्त होती. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींची वयोमर्यादा आता 21 वर्ष पूर्ण झालेली आहे, त्या लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा अर्ज भरायचा आहे. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबविली जात आहे. ही योजना राज्यभरात खूपच लोकप्रिय आहे. योजना एवढी लोकप्रिय आहे की तितकीच ती चर्चेत सुद्धा अधिक असते. आता या योजनेच्या संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. योजनेसाठी नव्याने अर्ज प्रक्रिया सुरू होणार का, अशा अनेक प्रश्न अनेकांना पडला आहे. यावर मंत्री अदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे. तर KYCच्या नावाखाली असं वाटत आहे की लाडक्या बहिणींना कमी करण्यात आलेले आहे. मग ज्या लाडक्या बहिणीची संख्या 1.5 कोटींवर आलेली आहे, पुन्हा एकदा अर्ज भरून दुसऱ्या नवीन लाडक्या बहिणींना संधी दिली जाणार का? तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने लाभार्थ्याने KYC अनिवार्य केलं आहे. काही महिलांकडून KYC करताना चूक झाली, त्यामुळे अशा महिलांना KYC दुरुस्तीसाठी 30 एप्रिलपर्यंतची कालावधी देण्यात आलेली आहे. व ज्या महिलांची KYC चूक झाली आहे, अशा महिलांनी ती तात्काळ दुरुस्त करून घेण्याचं आवाहन करण्यात आले आहे. मात्र KYC करताना अनेक महिलांना अडचण येत आहे. त्याचा गैरफायदा काही नराधम सुद्धा घेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून ही बातमी समोर येत आहे की KYCच्या नावाखाली चक्क शरीर सुखाची मागणी केल्याचं धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तर नेमकं प्रकरण काय असणार आहे बघा. लाडकी बहीण योजनेची KYC करून देण्याच्या नावाखाली एका महिलाकडे शरीर सुखाची मागणी करण्यात आल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहे. जळगावमधून ही घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी शरीर सुखाची मागणी करताना महिलांच्या पायाखालची वाळू सरकली. मात्र या महिलांनी न घाबरता थेट पोलीस स्टेशन गाठत आरोपीची विरुद्ध तक्रार देखील केलेली आहे. तर मंत्री अदिती तटकरे काय म्हणाले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत KYC करून देण्याच्या नावाखाली महिलांची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आले असून महिलांनी कोणतेही आमिषाला बळी पाडू नये, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलं आहे. व नव्याने अर्ज नोंदणी प्रक्रिया, त्यांचं म्हणणं काय आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नव्याने नोंदणी प्रक्रिया बंद करण्यात आलेली आहे. मात्र KYC करताना काही त्रुटी राहिल्यास त्या दुरुस्त करण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या प्रक्रियेसाठी कोणत्याही मध्यस्थाची आवश्यकता नसून महिला मोबाईलवरून स्वतः KYC करू शकतात किंवा जवळील अंगणवाडी सेविकांची मदत घेऊ शकतात, अशी माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. तर लक्षात घ्या, लाडक्या बहिणींनो, कोणत्याही
मध्यस्थीची आवश्यकता नाही. आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण वारंवार लाडक्या बहिणींना मदत करत आहोत. अर्ज भरण्यासाठी असो, KYC करण्यासाठी असो, KYC दुरुस्ती प्रक्रिया करण्यासाठी असो. पण काही लाडक्या बहिणींना माहितीच नाही की हे कसं करायचं आहे, त्यामुळे नक्कीच इथे फसवणुकीचे प्रकार समोर येत आहे. तर लाडक्या बहिणींनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, योजना यात्राला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही. तुम्हाला सगळी माहिती अप टू डेट मिळणार आहे. तुमच्या मोबाईलमध्ये घरी बसून सगळी माहिती मिळणार असल्यामुळे लक्षात घ्या. तुम्हाला काही अडचणी उद्या कमेंट करून विचारा किंवा तुम्ही आपल्या इंस्टाग्रामला मेसेज करून विचारा, सर्व अडचणी दूर होणार आहेत. आता काही लाडक्या बहिणींना KYC एरर येत आहे, तर लक्षात घ्या, KYC एरर येत आहे, आधार यादीत नाही असे येत आहे, तर तुम्ही काय करू शकता, ऑनलाईन तक्रारसुद्धा करू शकणार आहात. ते तक्रारीसाठी पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिलेला आहे, ते स्टेप वाईज फॉलो करा व नक्कीच तुमचे हप्ते सुरू करा. आता बाकीच्या लाडक्या बहिणींचं असं सुद्धा म्हणणं आहे की प्रलंबित हप्ते काय, जे पेंडिंग हप्ते आहे त्याच्याबाबत काय, तर याबाबत माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सांगितले की जे प्रलंबित हप्ते आहे जमा करतील, परंतु त्याबद्दल अजून कोणतीही ॲक्शन घेतली नाही किंवा कोणतीही अपडेट आली नाही. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका. जर तुम्हालाही नोव्हेंबरपासून पैसे मिळाले नसतील तर नक्कीच कमेंट्समध्ये सांगायचं आहे, जेणेकरून आपल्याला पुढील हालचालीसुद्धा कळणार आहेत. तर ही माहिती तुमच्या इतर मैत्रिणींना, नातेवाईक महिलांना नक्कीच शेअर करा व अशाच ताज्या अपडेट्ससाठी योजना यात्राला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. महत्त्वाची माहिती आहे लाडक्या बहिणींनो, अर्ज सुरू झालेले नाही. KYCसाठी फसवणूक करून घेऊ नका, कारण नवीन KYC सुरू नाही, परंतु KYC दुरुस्ती प्रक्रिया सुरू आहे. KYC संदर्भात तुम्हाला काही अडचणी येत असतील किंवा पैशासंदर्भात तुम्हाला काही अडचणी येत असतील तर नक्कीच आपल्याला कमेंट करून विचारायचं आहे, कारण जे लोक आहेत ते नक्कीच इथे फायदा करून घेत आहेत व ज्या लाडक्या बहिणींची फसवणूक होत आहे ते पूर्णपणे दूर झाली पाहिजे आहे. लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या, 1500 रुपये आता सुरू आहे, पुढे जाऊन तुमचे 2100 रुपये सुद्धा होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे KYC दुरुस्ती प्रक्रिया करायला संधी सोडायची नाही. तक्रार करा ऑनलाईन पद्धतीने किंवा जे काही महिला व बालविकास विभाग प्रकल्प अधिकारी असतात त्यांची भेट घेऊन त्यांची मदत घ्या, परंतु चुकीच्या गोष्टीकडे जाऊ नका. चुकीच्या गोष्टींमुळे फसवणूक करून घेऊ नका, हेच महत्त्वाचं आव्हान देण्यात आलेलं आहे. मंत्री आदितीताई तटकरे यांनी सुद्धा सांगितलेले की नवीन अर्ज भरणे सुरू झालेले नाही. जरी लाडक्या बहिणींची संख्या कमी झालेली आहे, 2-2.5 कोटीवरून 1.5 कोटी लाडक्या बहिणींची संख्या झाली आहे, KYCमुळे असो किंवा अनेक कारणांमुळे काय झालेले आहेत, अपात्र ठरलेले आहेत, पण लाडक्या बहिणींनो, पुढे जाऊन ही योजना पुन्हा सुरू होऊ शकते. त्यामुळे तुमचे कागदपत्र पूर्णपणे अपडेट ठेवा. जे काही मदत पाहिजे आहे नक्कीच आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून करणार आहे. जे काही अडचणी येत असतील तर नक्कीच आपल्याला सांगा, आपल्या कमेंटच्या माध्यमातून सांगा, जेणेकरून पूर्णपणे तुम्हाला मदत मिळणार आहे.